एकदम चमचमीत आणि बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी दही बैंगनची रेसिपी कशी बनवायची चला बघूया। आता इथे मी पाव किलो वांगी घेतलेत मीडियम साईजचे। आता याला मधून कट करून आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचं आहे म्हणजे वांगी काळे पडत नाहीत। आता याला आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। तुम्ही जास्त तेलात पण करू शकता। मी पॅन मध्ये एक साधारण 4 चमचे तेल टाकून याला फ्राय करून घेणार। एकदम क्रिस्पी आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत याला फ्राय करून घ्यायचं आहे। हवं तर तुम्ही तळून सुद्धा घेऊ शकता। अशा प्रकारे आलटी पलटी करून छान फ्राय करून घ्यायचे आहेत। आता सर्व सुके मसाले टाकूया। त्यामध्ये मी पहिल्यांदा टाकणार आहे लाल मिरची पावडर, हळद पावडर, मीठ, कांदा लसूण मसाला, थोडीशी साखर आणि गरम मसाला हे सर्व टाकून छान फ्राय करून आपल्याला याच्यामध्ये 1 कप फेटलेलं दही टाकायचं आहे। वरून थोडीशी कोथिंबीर आणि कसुरी मेथी टाकून त्याला जास्त वेळ शिजवायचं नाही कारण की